आणि सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर गगनाला भिडत असताना त्याच वेळी तांदूळ, ज्वारी, गहू आणि डाळींच्या दरातही वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आता महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तांदळाचे दर हे किलोला 15 ते 20 रुपयांनी, ज्वारी, बाजरी आणि गव्हाचे किलोला 10 ते 15 रुपयांनी, तर डाळी किलोला 10 ते 15 रुपयांनी महागल्या आहेत. उपवासासाठी लागणाऱ्या साबुदाण्याचे दर हे किलोला 20 रुपयांनी वाढले आहेत. पावसाचा लहरीपणा, ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर आणि उत्पादनात झालेली घट या कारणांमुळे सर्व धान्यांचे दर हे गगनाला भिडू लागल्याचं सांगितलं जातंय. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलाय, एक्सपोर्ट वाढली आहे. त्यामुळे सगळं दर म्हणजे बेसिक आयटम जे स्टेपल फूड लागणार आहे त्याचा दर वाढलाय. तांदूळ पण वाढले, 10 रुपये पहिले वाढले होते, आता अजून 2-4 रुपये वाढलेत. बासमती म्हणजे साधारण 10 ते 15% ची वाढ आली आहे सगळ्या वस्तूमध्ये, बेसिक आयटम मध्ये. गहू आणि ज्वारी, बाजरी वाढली, ते पण वाढलेत. 7-7, 8-8 रुपये ज्वारीमध्ये वाढलेत, गव्हामध्ये 3-3, 4-4 रुपये वाढलेत. म्हणजे सगळी वस्तू थोडी थोडी वाढलीच आहे, आता कमी काय नाही झालं. सर्वसाधारण लोक जे खातो त्या ह्याप्रमाणे तर वाढलेलीच आहे सर्व गोष्टी. आज तांदूळ घ्यायला गेलं तर तांदूळ बघायचे 50 रुपये होते, त्या 60-70 रुपये झाले. लोकांनी खायचं काय, कशा पद्धतीने राहायचं? रोजचं बजेट कोलमडलेलं आहे सगळं. सर्व बजेट मध्ये कोलमडलेलं आहे, जास्त कोलमडलेलं आहे.